नमस्कार. मी डॉक्टर विनय शेलार, एम.डी. मेडिसिन आणि हिंदुजामध्ये आय-सी-यूचा स्पेशालिस्ट कोर्स झालाय माझा. मी गेली 22 वर्ष पनवेलमध्ये प्रॅक्टिस करतो. माझं स्वतःचं शेलार हॉस्पिटल आणि आय-सी-यू संधा कॉलनीमध्ये आहे. त्यामध्ये 50 बेडचं हॉस्पिटल आहे. सगळ्या सोयी आहेत. जनरल वॉर्ड, स्पेशल रूम, ट्विन शेअरिंग, डिलक्स रूम, डायलिसिस, 2D इको, स्ट्रेस टेस्ट, फार्मसी आणि 24 तास इमर्जन्सी सेवा उपलब्ध आहे. आज आपण सीकेडी म्हणजे क्रोनिक किडनी डिसीज, किडनीचा जो जास्त दिवसाचा आजार असतो, त्याच्यामुळे किडनीचं जे काम कमी होतं, त्याची प्रमुख लक्षणे समजून घेऊ. रुग्णाने कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये, हे आज आपण समजून घेऊ. आजच्या सत्रात आपले स्वागत आहे. आपण आपण सीकेडी आणि त्याची प्रमुख लक्षणे आणि रुग्णाने कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये हे समजून घेऊ. तीव्र स्वरूपाचा मूत्रपिंडाचा आजार म्हणजे सीकेडी म्हणजे काय? येथून आपण सुरुवात करूया. संपूर्ण जगात 11% व्यक्तींना आणि भारतात 15.7 टक्के लोकांना सीकेडीचा त्रास होतो. ही दीर्घ कालावधीतील होणारी स्थिती आहे, ज्यामध्ये मूत्रपिंडाची अधिक कारकपणे काम करण्याची क्षमता हळूहळू कमी होते. KDIGO 2024 नुसार मूत्रपिंडाची रचना किंवा कार्य, त्याचे किमान मागील 3 महिन्याच्या कालावधीत आरोग्यावर झालेले परिणाम, अशी सीकेडीची व्याख्या करण्यात आली आहे. अल्ब्युमिन युरिया म्हणजे लघवीमध्ये जे अल्ब्युमिन जातं त्याला अल्ब्युमिन युरिया म्हणतात. ACR 30 mg G3 mg लघवीतील सेडिमेंटची असाधारणता, हिमॅच्युरिया म्हणजे लघवीमध्ये जाणारं रक्त, इलेक्ट्रोलाइट्स असमतोल म्हणजे सोडियम पोटॅशियम क्लोराईड यांचा असमतोल, हिस्टॉलॉजीच्या संदर्भातील किंवा इमेजिंग बाबतीतील असाधारणता. हिस्टॉलॉजी म्हणजे किडनीचा तुकडा काढला असता तो मायक्रोस्कोप खाली बघितल्यानंतर ज्या इमेजेस दिसतात त्यांना हिस्टॉलॉजी संदर्भ म्हणतात. इमेजिंगच्या बाबतीतील असंदर्भता, मूत्रपिंड रोपणाचा इतिहास किंवा GFR 60 ml प्रति 1.73 मीटर स्क्वेअर. साधारण नॉर्मल माणसाची शरीराचा सरफेस एरिया 1.73 मीटर स्क्वेअरच्या आसपास असतो. ही कमी होणे या यासारख्या सिकेडीला हानी झा झाल्याचे दर्शविणाऱ्या मार्कर्सवर सिकेडीचे निदान केले जाते. मूत्रपिंडाच्या कार्यातील बिघाडाचा एकूण आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. सिकेडीचे निदान करण्यासाठी आरोग्य सेवा पुरविणाऱ्या व्यक्ती GFR ची चाचणी करण्यासाठी रक्ताची तपासणी करतात. GFR म्हणजे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. त्यामध्ये शुद्ध केलं जातं, फिरलं जातं. त्याचं एक परिमाण आहे. त्यामुळे आपल्याला कळतं की किडनीचं काम कसं आहे आणि किती रक्त फिरतंय. आणि अल्ब्युमिन तपासून पाहण्याची साठी लघवी तपासून पाहतात. एकदा सीकेडीचे निदान करण्यात आले की त्याचा टप्पा निश्चित करणे ही दुसरी पायरी असते. तीव्र स्वरूपाच्या मूत्रपिंडाच्या आजाराचे 5 टप्पे असतात. सीकेडीच्या टप्पा 1 मध्ये GFR 90 किंवा अधिक असतो. हे नॉर्मल झालं. टप्पा 2 मध्ये GFR 60 ते 89च्या दरम्यान असतो आणि मूत्रपिंडाचे कार्य थोडेसे कमी होते. टप्पा 3A मध्ये मूत्रपिंडाचे कार्य सौम्य ते माफक प्रमाणात कमी होते आणि GFR चे प्रमाण 45 ते 59च्या दरम्यान असते. टप्पा 3B मध्ये मूत्रपिंडाचे कार्य माफक ते तीव्र स्वरूपात कमी होते आणि GFR ची पातळी 30 ते 44 दरम्यान असते. टप्पा 4 मध्ये मूत्रपिंडाचे कार्य तीव्र स्वरूपात कमी होते आणि GFR ची पातळी 15 ते 29च्या दरम्यान असते. टप्पा 5 मध्ये मूत्रपिंडाच्या कार्यात तीव्र स्वरूपाचा बिघाड होतो आणि GFR ची पातळी 15 पेक्षा कमी होते. आणि समजा GFR ची पातळी 10 पेक्षा कमी झाली आणि त्याबरोबर बाकीचे
काही लक्षणं दिसून आली, पेशंटच्या रक्तामध्ये पोटॅशियम जास्त आहे, पेशंटला लघवी होत नाहीये, पेशंटच्या हृदयावर परिणाम झालाय, पेशंटच्या मेंदूवर परिणाम झालेला आहे, पेशंटच्या शरीरात ऍसिड जास्त वाढलेले आहेत. जर ह्या सगळ्या गोष्टी आढळून आल्या, त्या अशा पेशंटला आपल्याला डायलिसिस म्हणजे शुद्ध करण्याची अ, पद्धती चालू करावी लागते. सीकेडी वेगवेगळ्या प्रकारे निदर्शनास येऊ शकतं आणि त्याची लक्षणे लवकर ओळखणे महत्वाचे असते. असे काही प्रमुख लक्षणे देण्यात आलेले आहेत. थकवा येणे, सूज येणे, विशेष करून पायाचे घोटे, तळवे किंवा हातांना द्रव जमा होण्यासाठी सूज येणे, लघवीच्या पद्धतीत बदल होणे, ज्यात अ, वारंवारता किंवा प्रमाण यात बदल होतो, लघवीतून रक्त पडते किंवा फेसाळ लघवी होते, धाप लागणे, मळमळणे आणि उलटी होणे, भूक कमी होणे, स्नायू पेटके येणे, त्वचेला खाज सुटणे, अनेक घटकांमुळे सिकेडीच्या जोखमीत वाढ होते. त्यामध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाब ही प्रमुख कारणे आहेत. मूत्रपिंडाच्या आजाराचा कुटुंबाचा इतिहास, वाढते वय, लठ्ठपणा यामुळे मधुमेह किंवा उच्च रक्तदाब होतो आणि धूम्रपानामुळे देखील रक्तवाहिन्या आणि मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होण्यामुळे अ, जोखमीत वाढ होते. सिकेडीला प्रतिबंध करण्यासाठी किंवा त्याची वाढ संथ करण्यासाठी या घटकांचे लवकर निदान करणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे अतिशय महत्वाचे असते. तीव्र स्वरूपाच्या मूत्रपिंडाच्या आजाराच्या सिकेडी लक्षणविरहित स्वरूपामुळे आणि त्यांची लक्षणे जसे थकवा येणे, सूज येणे आणि लघवीच्या पद्धतीत बदल होणे यासारख्या ठराविक स्वरूपाच्या नसलेल्या लक्षणांमुळे त्याचे प्राथमिक टप्प्यामध्ये निदान लागत नाही. कारण इतर स्थितीमुळे किंवा जीवनशैलीतील घटकांमुळे देखील ही लक्षणे असू शकतात. सिकेडी हळूहळू होत असलेल्या रुग्ण या सौम्य अ, स्वरूपाच्या अ, लक्षणाशी जुळवून घेतात. त्यांना त्यांचे गांभीर्य कळत नाही. त्यामुळे त्याचे उशिरा निदान होते. सिकेडीच्या लक्षणांची माहिती नसेल तर त्यामुळे देखील लवकर निदान होण्यास आणि वेळेवर उपचार करण्यास अडथळा निर्माण होतो. त्याचबरोबर मधुमेह किंवा उच्च रक्तदाब यासारख्या इतर जुनाट अ, आजारामुळे देखील सिकेडीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष होऊ शकते. त्यामुळे या आजाराची वाढ होईपर्यंत त्याचे निदान लवकर लागत नाही. तीव्र स्वरूपाच्या मूत्रपिंडाच्या आजारामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यात कार्डिओव्हॅस्क्युलर आजार, ॲनिमिया, हाडांचा आणि अ, खनिजांचा बिघाड, इलेक्ट्रोलाइट असमतोल, द्रव्य संचय म्हणजे पाणी साठून राहणे शरीरात, युरेमिक लक्षणे जी मी आत्ता सांगितले की हृदयावर परिणाम, मेंदूमध्ये अ, परिणाम आणि इतर अवयवांवर परिणाम, संसर्गाचा धोका वाढणे म्हणजे कुठल्याही इन्फेक्शन शरीरात वाढणं, झोपेच्या समस्या, झोप न येणं किंवा झोप जास्त येणं यांचा समावेश होतो. तीव्र स्वरूपाच्या मूत्रपिंडाच्या आजाराचे सीकेडी व्यवस्थापन करण्यासाठी आणि गंभीर समस्यांचा धोका करण्यासाठी येथे काही आवश्यक उपाययोजना अ, देण्यात आल्या आहेत, ज्या तुम्ही करू शकता. नि नियमित लक्ष ठेवणे, दरवर्षी सर्व रुग्णांचे EGFR आणि अल्बुमिनुरिया तपासून पाहणे आणि अधिक जोखीम असलेल्या व्यक्तींसाठी G3 ते G5 ह्या क्रमवारीत बसणाऱ्या अधिक वारंवार तपासणी करणे गरजेचे आहे. रक्तदाब आणि रक्त शर्करेच्या पातळीवर नियंत्रण ठेवणे, योग्य औषधे घ्या आणि नियमित लक्ष ठेवा. ॲनिमिया आणि इलेक्ट्रोलाइटचा असमतोल यांचे व्यवस्थापन इरिथ्रोपोएसिसला उत्तेजना देणारी माध्यमे, आयर्न सप्लिमेंट, आहारातून बदल याद्वारे उपचार करतात. इरिथ्रोपोएसिस म्हणजे किडनीमध्ये
एक पोएटिन नावाचं हार्मोन तयार होतं. त्यामुळे अ, रक्त अंगातलं रक्त वाढण्यास चालना मिळते. आणि आयर्न सप्लिमेंट म्हणजे आपण जे अ, नेहमीच्या खाण्यात आयर्न घेतो. अ, आय हिरव्या पालेभाज्या, कच्च्या पालेभाज्या, बीट याच्यामध्ये आयर्न मिळतात आपल्याला. आहार आणि आहारात बदल बदल करून त्याद्वारे उपचार करू शकतो आपण. हाडांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवा. खनिजांच्या असमतोलामुळे व्यवस्थापन करण्यासाठी फॉस्फेट बाइंडर्स आणि पु- अ, पुरव पुरवणी व्हिटॅमिन डी चा उपयोग करा. जीवनशैलीतील बदल, नियमित व्यायाम, धूम्रपान बंद करणे, चौरस आहार यांचा पाठपुरावा करावा. रुग्ण प्रशिक्षण, सिकेडीच्या व्यवस्थापनाची माहिती द्या आणि रुग्णांना त्याची स्वतःच्या अ, काळजी घेण्याच्या योजनेत सहभाग सहभागी करा. पुढील टप्प्यातील केसेस, आरोग्य आणि जीवनाचा दर्जा कायम राहण्यासाठी डायलिसिस किंवा मूत्रपिंडाचा विचार करा. KDIGO 2024च्या मार्गदर्शक तत्वानुसार एकदा सिकेडीचे निदान लागले की दर वर्षातून किमान एकदा EGFR आणि अल्ब्युमिनुरिया देखरेख ठेवली पाहिजे. उच्च प्रमाणात जोखीम असलेल्या रुग्णांनी या निकषांची अ, किमान वर्षातून 2 वेळा तपासणी करावी आणि अतिशय उच्च प्रमाणातील जोखीम असलेल्या रुग्णांनी किमान वर्षातून 3 वेळा देखरेख ठेवावी. परंतु अशा प्रकारे नियमित देखरेख ठेवणे का आवश्यक असते? चला आपण जाणून घेऊया. व्यवस्थापनात नियमित तपासण्या असणे अतिशय महत्वाचे असते. कसे ते पहा. वाढ होत अ, असल्याचे लवकर निदान. लक्षणांची नियमित तपासणी करण्यामुळे आजाराची वाढ होत असल्यास त्याचे लवकर निदान होते. बहुतेक वेळा CKD खास करून प्राथमिक टप्प्यात जेव्हा लक्षणे निदर्शनात येत नाहीत तेव्हा अतिशय शांत शांतपणे वाढ होते. लक्षणांवर नियमित देखरेख ठेवल्यास मूत्रपिंडाच्या कार्यात झालेल्या बदलाचे लवकर निदान केले जाते. त्यामुळे वेळेवर उपचार आणि व्यवस्थापन करणे शक्य होते. गंभीर समस्यांना प्रतिबंध करणे, थकवा येणे, सूज येणे, लघवीत होणारे बदल यावर देखरेख ठेवल्यास अ, आरोग्य सेवा देणाऱ्या व्यक्तींना अधिक प्रमाणात द्रव्य जमा होणे, इलेक्ट्रोलाइटचा असमतोल आणि अॅनिमिया सारख्या गंभीर समस्या निर्माण होण्यास मदत होते. लवकर उपचार केल्यास त्यामुळे या गंभीर आजारांची स्थिती अधिक खराब होण्यास प्रतिबंध करता येतो. उपचारांच्या योजनेचे समायोजन, उच्च रक्तदाब, लघवीत प्रथिने आढळणे आणि मूत्रपिंडाचे कार्य खराब होणे अ, होत जाणे या यासारख्या लक्षणांसाठी औषधोपचारांमध्ये बदल करावा लागू शकतो. काही वेळा CKD म्हणजे किडनीचं काम कमी असेल तर चालत नाहीत आणि काही विशेष गोळ्या त्यासाठी द्याव्या लागतात. तर असा बदल करावा लागू शकतो किंवा डायबिटीस पेशंटमध्ये जास्त किडनीचं काम कमी असलं तर आपल्याला पेशंटला इन्शुलिन द्यावं लागतं. असे बदल करावे लागतात आणि जीवनशैलीचे व्यवस्थापन करावे लागू शकते. लक्षणांवर नियमित देखरेख ठेवल्यास त्यामुळे उपचारांच्या योजनेत आवश्यकतेनुसार बदल करण्यासाठी हवी असलेली माहिती उपलब्ध होते. सुधारित जीवनशैली, CKDचे लवकर आणि प्रभावी व्यवस्थापन केल्यास त्यामुळे आजाराची वाढ होण्यास वेग कमी होऊ शकतो. लक्षणे कमी होऊ शकतात आणि रुग्णांच्या एकंदरीत जीवनशैलीत सुधारणा होऊ शकते. लक्षणांची अ, नियमित तपासणी केल्यास त्यामुळे आरोग्य आणि स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्यात मदत होते. तर अशा प्रकारे पुढच्या टप्प्यासाठी तयारी आपल्याला काय करायला पाहिजे ते बघू. आजारात वाढ होऊन तो पुढच्या टप्प्यात जाण्याची जोखीम असलेल्या किंवा मूत्रपिंडाच्या आजाराच्या शेवटच्या टप्प्याकडे प्रवास करणाऱ्या रुग्णांसाठी
लक्षणांची निय नियमित तपासणी केल्यास डायलिसिस किंवा मूत्रपिंड रोपण यासारख्या उपचारांच्या पर्यायासाठी लवकर तयारी करता येऊ शकते. शेवटी लक्षणांची नियमित तपासणी करणे हे सीकेडीच्या व्यवस्थापनात महत्वाची भूमिका बजावते आणि त्यामुळे लवकर निदान, गंभीर समस्यांना प्रतिबंध, उपचारांच्या योग्य योजना, जीवनाच्या दर्जात सुधारणा, रुग्णांना स सक्षम करणे आणि भविष्यातील उपचारांना गरजांसाठी तयारी करणे अशा गोष्टी तयार करता येतात. सिकेडीचे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करण्यासाठी नेहमी सक्रिय राहा आणि योग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांबद्दल अधिक बारीक लक्ष ठेवून काम करा. तर आज आपण पाहिलं की सीकेडी मध्ये अ, अ, किती स्टेजेस असतात आणि त्या पाच स्टेजेस मध्ये कसं कसं किडनीचं काम कमी होऊ शकतं आणि त्याची लक्षणं काय असू शकतात आणि सुरुवातीची लक्षणं आणि शेवटची लक्षणं यामध्ये काय फरक आहे. तर तर अशा प्रकारे जेव्हा आजाराची तीव्रता हळूहळू वाढते त्यावेळी आपल्याला योग्य ते औषध बदलून किंवा इन्शुलिन देऊन किंवा ब्लड प्रेशरच्या गोळ्या बदलून आपण किडनीचा आजार, अ, जो किडनी खराब होण्यापासून अ, अ, थोडा आपण उशीर करू शकतो, जेणेकरून लवकर किडनी खराब न होता आपल्याला काही वर्ष मिळू शकतात. आणि जर तसं नाही झालं, किडनी बीपी आणि ब्लड प्रेशर आणि अ, साखर ही प्रमाणात नाही राहिली, तर आणखी किडनीचं काम कमी होत जातं आणि अ, एक टप्पा असा येतो ज्याच्यामध्ये अ, किडनीचं काम अ, 10 ml पेक्षा GFR 10 ml पेक्षा कमी येतो. त्यावेळी मात्र आपल्याला डायलिसिसची मदत घ्यावी लागते. तर अशा प्रकारे जर समजा आपणास कुठला त्रास होत असेल तर मला शेलार हॉस्पिटल खांदा कॉलनी येथे येऊन आपण दाखवू शकता. त्याप्रमाणे आपण लवकरात लवकर अ, तातडीची उपचार चालू करू शकतो आणि आपला पुढचा त्रास होणारा टाळू शकतो. पुन्हा एकदा आपण संयमीपणे ही माहिती, सीकेडी बद्दल माहिती ऐकली त्याबद्दल धन्यवाद. अ, मला आपण शेलार हॉस्पिटल खांदा कॉलनी इथे संपर्क साधू शकतो. थँक्यू. धन्यवाद.